तुम्ही असे गौ माता की जय, गौ माता की जय। एक मिनिट बस तुम्हाला ते बोलते। आज आपल्या नवजीवन गौरक्षण संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण विविध गणमान्य नागरिकांचे वाढदिवस साजरे करतो आणि वाढदिवस साजरा करण्यामागे हेतू हा असतो की एकतर गौरक्षणची ओळख सर्वांना होते आणि दुसरा विषय असा असतो की गौरक्षणाच्या माध्यमातून ज्यांचा वाढदिवस होतो त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं पुढील आयुष्य सुखमय जावं यासाठी आपण सर्व गौरक्षण प्रेमी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। आज ज्या मान्यवरांचा वाढदिवस आहे ते म्हणजे आमचे काका सन्माननीय प्रभाकररावजी अकोलकर काका, की ज्यांचं संपूर्ण आयुष्य जिल्हा परिषद प्रशासनाच्या सेवेत गेलं आणि पुढील आयुष्य रिटायरमेंट झाल्यानंतर कसं असते प्रत्येकाचं वेगवेगळं व्हिजन असते, पण त्यांनी एक व्हिजन जोपासलं होतं की योगासनाच्या माध्यमातून अनेकांना आपलं शरीर सुदृढ करण्याचा मार्ग त्यांनी निवृत्तीनंतर दाखवला आणि आज ते आमच्यामध्ये आहेत। ते केवळ योगासनं आणि विविध आयाम स्वीकारून त्यांनी आज आपल्या शरीराची जोपासना केलेली आहे। त्यांचे अनेक संगवडी त्यांनी चांगले घडवले की योगासनाच्या माध्यमातून त्यांनी चांगलं एक प्रकारचं शरीर बलशाली शरीर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सोबतच आम्हा सर्वांना चांगलं मार्गदर्शन केलं की ज्यांच्यामुळे आम्ही आज जे घडलेलो आहोत ते त्यांच्या मार्गदर्शनामुळे घडलेलो आहोत आणि हेच मार्गदर्शन असंच त्यांचं कायम राहो। आज त्यांचा संपूर्ण परिवार आपल्यासोबत आहे, जावई आहे, मुली आहे, नातू आहे आणि ह्या सर्व गोतावळा या गोतावळ्यात आल्यानंतर परिवार जसा आपला वाटतो तसंच या गौरक्षणमध्ये आल्यानंतर या गौरक्षणप्रेमी नागरिकांचा सुद्धा या परिवारात आपण सहभागी करून घेतो आणि देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे या ओळीप्रमाणे काकांनी ज्यांना घडवलं असे संदीपदादा अकोलकर की ज्यांच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक क्षेत्रातल्या कार्यात सदैव त्यांच्यासोबत असतो, ते आमच्यासोबत असतात आणि आज सार्वजनिक वाचनालय, नवजीवन गौरक्षण संस्था, क्रांतिज्योती ब्रिगेड, जनकल्याण फाउंडेशन आणि नांदगाव पेठेतील विविध संस्था संघटनेच्या वतीनं मी काकांना दीर्घायुष्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो असे यावेळी आई भवानी चरणी मी प्रार्थना करतो। आणि आज तुम्ही सर्व उपस्थित राहिला, यावेळी नाव प्रत्येकाची मला माहीत नसल्यामुळे सर्व मंडळी उपस्थित आहे, सर्वांचे मनपूर्वक स्वागत, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।